नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा. पोटनिवडणुकांचा निकाल लागला तासगाव आणि वांद्रे पूर्व. पण वांद्रे पूर्व निवडणुकीचा निकाल अतिशय महत्त्वाचा आहे. तासगावचा निकाल अपेक्षित होता आणि त्याप्रमाणे घडलाय, पण वांद्रे पूर्वमध्ये जे काही घडलेलं आहे तो खऱ्या अर्थानं आजच्या चर्चेचा विषय आहे. वांद्रे पूर्वमध्ये जी लढत होती त्यामध्ये काँग्रेसचे नारायण राणे निवडणुकीला उभे होते. कोकणातल्या पराभवानंतर पुन्हा राणे इथं उभे राहिले आणि राणेंचं काय होणार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. शिवसेनेच्या तृप्ती सावंत होत्या रिंगणामध्ये. शिवसेनेच्या म्हणजे मातोश्रीच्या अगदी अंगणामध्ये ही सगळी लढत सुरू होती. या मातोश्रीच्या अंगणातली ही लढत कोण जिंकणार असा अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता. समजा मातोश्रीच्या अंगणामधली ही लढत समजा शिवसेना हरली असती तर शिवसेनेच्या अनुषंगाने सुद्धा हा मोठा पराभव ठरला असता. पण राणे पराभूत झाल्यामुळे एक महत्त्वाचा मुद्दा झाला उपस्थित. राणेंचं काय होणार, राणेंचं काय करायचं, पुढे त्यांचं भवितव्य काय. सलग दुसरा पराभव हा आहे राणेंचा. त्यामुळे राणेंचं काय हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अगदी त्याचप्रमाणे MIM जोरकसपणे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा होता आणि असं वाटत होतं की MIM फार चांगली मतं घेईल, कारण एकूण ओवेसी बंधू ज्या पद्धतीनं उभे होते आणि त्याच्यामुळे असं वाटलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र MIMला जी मतं मिळालेली आहेत, डिपॉझिट जप्त झालं आहे. गेल्या वेळी खरं म्हणजे MIMला जवळपास 23,000 मतं पडली होती. तेव्हा समाजवादी पक्षाची अबू आझमींचा उमेदवारसुद्धा रिंगणामध्ये होता आणि तरीसुद्धा 23,000 मतं मिळाली होती. यावेळी एका अर्थानं अबू आझमींचा किंवा असा कुठलाही अन्य मुस्लिम उमेदवार नव्हता, पण तरीसुद्धा MIMच्या उमेदवाराला एवढी कमी मतं मिळाली की डिपॉझिट जप्त झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये एक असं वाटलं होतं जेव्हा निकालाची मतदानाची टक्केवारी जाहीर झाली तेव्हा असं वाटलं होतं की साधारणपणे आता काटाची लढत असणार आहे, कारण 1,00,000-1,15,000 मतं असतील तर साधारणपणे 5-1 हजारांनी कोणीतरी जिंकेल. पण ज्या प्रकारचं मताधिक्य 19,000चं मताधिक्य मिळालेलं आहे आत्ता तृप्ती सावंतांना, त्याच्यावरून असं लक्षात आलं की मुस्लिम मतांचा काही फार संबंध नाही किंवा MIMनं मतं खाल्ली किंवा याचा काही फार मोठा फरक पडला आहे असे काही दिसत नाही आहे. एकूणच दिसतंय असं की राणे पराभूत झालेले आहेत आणि शिवसेनेनं बाजी मारलेली आहे. एक गोष्ट महत्त्वाची की ही निवडणूक जरी असली वांद्र्याची, युद्धभूमी होती वांद्र्यामध्ये, पण लढाई मात्र होती राज्याची. आणि त्याच्यामुळे जरी वांद्र्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या असल्या तरी राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे होतं, कारण नारायण राणेंचं भवितव्य म्हणून हा मुद्दा महत्त्वाचा होता. शिवसेना भविष्यामध्ये काय करणार. एकतर भाजप आणि शिवसेना यांची सगळी जी काही आत्ता बऱ्यापैकी मोडतोड आणि असं काही सुरू आहे किंवा सरकारच्या निर्णयाच्या विरोधामध्ये शिवसेना सातत्यानं भाष्य करते. अशा वेळी विधान परिषद सभापतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं सुद्धा जेव्हा शिवसेनेनं माघार घेतली तेव्हा त्याला वांद्रे निवडणुकीचा पदर आहे, संदर्भ आहे असं मानलं जात होतं. वांद्रे निवडणुकीच्या अनुषंगानं भाजप शिवसेना एकत्रितपणे लढले. भाजपनं वेगळा उमेदवार दिला नाही आणि त्याच्यानंतर आता असं दिसतंय की शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला आहे. तृप्ती सावंत विजयी झालेले आहेत. या निवडणुकीचा या संदर्भामध्ये मला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या वाटतात, त्याच्या अनुषंगाने हे चर्चा करायची आहे. पहिलं म्हणजे असं का घडलं, राणे का पराभूत झाले आणि एवढ्या मोठ्या मताधिक्यानं शिवसेना कशी विजयी झाली, हा पहिला मुद्दा. दुसरा म्हणजे काय होईल परिणाम एकूण राज्याच्या राजकारणावर, आणि तिसरं म्हणजे दीर्घकालीन परिणाम नंतर बघूया आपण. पण आत्ता लगेच नवी मुंबई औरंगाबादमध्ये निवडणूक आहे. त्याच्यानंतर प्रामुख्यानं 2017मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. या सगळ्यावर आजच्या निवडणूक निकालाचा काय परिणाम होणार आहे ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे. आणि नेहमीप्रमाणे ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत बेलापूर स्टुडिओमध्ये आहेत प्रकाश अकोलकर, सकाळ माध्यम समूहाचे राजकीय संपादक आहेत. प्रकाश अकोलकर गेली अनेक वर्ष राजकीय संदर्भातलं वृत्तांकन करतायत, विश्लेषण करतायत. त्यांची विश्लेषणं ऐकण्यासाठी लोक उत्सुक असतात. त्यांना मला विचारायचं की काय झालं, तुम्ही शिवसेनेवर पुस्तक लिहिलेलं आहे, काय झालं नक्की. शिवसेना पुन्हा अतिशय चांगल्या पद्धतीनं निवडून आली आणि नारायण राणे मात्र चारी मुंड्या चीज झालेले आहेत. एवढं काय घडलं आणि काय होईल परिणाम भविष्यामध्ये, हेही मला विचारायचं आहे प्रकाश अकोलकरांना. हेमंत देसाई आहेत माझ्यासोबत परळमधून. हेमंत देसाई हे राजकीय विश्लेषक आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनाही मला हेच विचारायचं आहे की एकूण काय असणार आहे भविष्यातलं राजकारण, काय फरक पडणार आहे. अरविंद भोसले आहेत शिवसेनेचे प्रवक्ते आहेत आपल्यासोबत. अगदी मी चप्पल घालणार नाही विजय मिळेपर्यंत अशा प्रकारची प्रतिज्ञा करणारे आमचे अरविंद भोसले आत्ता शिवसेनेचे आहेत. ते इथे आहेत. त्यांना मला विचारायचं आहे की दिवसभर आत्ता सगळ्या ज्या काही प्रतिक्रिया तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी देत आहात, मुळामध्ये शिवसेनेचा हा विजय
नक्की कोणाचा? समजा नारायण राणे जर आत्ता निवडणुकीमध्ये उभे नसते तर एवढेच मतं मिळाली असती की कमी मतं मिळाली असती? राणेंच्या एकूण उमेदवारीचा काय फरक पडलेला आहे हे मला अरविंद भोसलेंना विचारायचं आहे. डॉक्टर राजू वाघमारे आत्ता आहेत माझ्यासोबत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. राजू वाघमारेंनाही मला विचारायचं आहे की नारायण राणेंचा पराभव झाला, काँग्रेसमध्ये काय वातावरण आहे? काँग्रेसनं खरंच एक दिलानं प्रचार केला का? कारण असं म्हटलं जात होतं अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखालची काँग्रेस नारायण राणेंना मदत करेल का? कारण अशोक चव्हाणांच्या विरोधामध्ये एकदा नव्हे दोनदा राणेंनी बंड केलं, त्याचा सूड उगवतील काय अशोक चव्हाण असंही म्हटलं जात होतं. मला विचारायचं राजू वाघमारेंना की कसं बघतात ते. विद्या चव्हाण आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या. विद्या चव्हाणांना मला विचारायचं की शरद पवारांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंनी आज एक टोला मारलेला आहे. शरद पवार स्वतः सक्रिय होते, स्वतः त्यांनी प्रचार केला या सगळ्या निवडणुकीमध्ये. काय भूमिका आहे राष्ट्रवादीची? राष्ट्रवादी काँग्रेस आता कसं विचार करतं आहे हे मला विचारायचं आहे विद्या चव्हाणांना. आणि रेहबार खान हे MIMचे पराभूत उमेदवार आहेत आपल्यासोबत. त्यांना मला विचारायचं की MIMनं खरं म्हणजे बरीच आशा निर्माण केली होती, खूप चांगली मतं MIM घेईल असं वाटत होतं, पण गेल्या वेळीपेक्षा सुद्धा कमी मतं MIMला आत्ता पडली. याचं कारण काय? ओवेसी बंधू स्वतः इथे तळ ठोकून होते, तरीही एवढा मोठा पराभव MIMचा झाला. याचं कारण काय? ज्या प्रकारचं राजकारण MIM करत आहे ते नाकारतायत का लोक? काय म्हणणं आहे हे मला त्यांना विचारायचं आहे. आणि या सगळ्या निमित्तानं एकूण राजकीय समीकरणांच्या संदर्भामध्ये काही चर्चा आपण करणार आहोत. वेळ जरी कमी असला तरी काही मूलभूत मूलगामी चिंतनसुद्धा या निमित्तानं व्हावं अशी अपेक्षा आहे. ते निश्चितपणे होईल, कारण प्रकाश अकोलकर, हेमंत देसाई यांच्यासारखे विश्लेषकसुद्धा आपल्यासोबत आहेत. मला सगळ्यात सुरुवातीला चर्चा सुरू करताना जायचं आहे प्रकाश अकोलकरांकडे. प्रकाश अकोलकर, मी बाकी काही बोलत नाही, निकाल लागला आहे, आपल्या समोर आहे, काय म्हणणं आहे, काय विश्लेषण आहे? मला असं वाटतं की या राणे यांच्या वांद्रे येथे आज झालेल्या पराभवामुळे 10 वर्षांपूर्वी राणे आणि शिवसेना असा जो संघर्ष आणि सुडाचं राजकारण सुरू झालं त्याचं एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. 10 वर्षापूर्वी राणे यांनी थेट बाळासाहेबांना आव्हान दिलं. शिवसेनेत पदांसाठी पैसे घेतले जातात असा आरोप करून ते बाहेर पडले, किंवा त्यांना बाळासाहेबांनी तडकाफडकी त्यांची हकालपट्टी केली, यातलं काहीही समजू आपण. आणि त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन ते पोटनिवडणुकीला कोकणात उभे राहिले, तळ कोकणात. तेव्हा बाळासाहेब, उद्धव आणि राज अशा ठाकरे घराण्याच्या 3 तोफा त्यांच्या पराभवासाठी कोकणात उतरवाव्या लागल्या होत्या. पण त्या तोफांचा बार हा फुसका आहे हे राणेंनी तेव्हा दाखवून दिलं होतं. तेव्हापासून राणे यांचा सूड घेण्याची, राणे यांनी केलेल्या अपमानाचा बदला घेण्याची संधी शिवसैनिक शोधत होते. राणेंनी स्वतःहूनच आपला वांद्रे मतदारसंघाशी काहीही संबंध नसताना या पोटनिवडणुकीत उडी घेतली आणि त्यांनी पराभव ओढवून घेतला. मी आणखी 2च गोष्टी सांगतो सुरुवातीला. एक म्हणजे आपल्याकडे सर्वसाधारण पद्धत अशी आहे की पोटनिवडणुकीमध्ये जर एखादी व्यक्तीच्या निधनामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागली आणि त्याच्या घरातली व्यक्ती, उदाहरणार्थ त्यांच्या पत्नी, जशा आज तृप्ती सावंत उभ्या होत्या, तर त्यांच्याभोवती सहानुभूतीची लाट उठते म्हणजे उठतेच. आणि त्यांना, त्या व्यक्तीला, त्या कुटुंबातल्या व्यक्तीला सहसा जनता पराभूत करत नाही, असा आजवरचा पोटनिवडणुकांचा अनुभव आहे. पण राणे यांच्या उमेदवारीमुळे एक गोष्ट मात्र नक्की झाली की गद्दार म्हणून बाळासाहेब आणि उद्धव यांनी ज्यांची संभावना केली होती त्या राणे यांचा बदला तर घेतलाच शिवसैनिकांनी, पण आणखी एक गोष्ट घडली. त्यामुळे राणे यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे 6 महिन्यापूर्वी फुटलेली युती आणि तुटलेली आघाडी ही परत सांधली गेली. कारण निवडणुकीला उभं राहण्यापूर्वीच राणे हे शरद पवार यांच्याकडे गेले होते. त्यांच्याकडून पाठिंब्याचं आश्वासन घेतल्यानंतर ते रिंगणात उतरले, आणि ते रिंगणात उतरले आहेत आघाडी करून. हे लक्षात आल्याबरोबर भाजपनी पुन्हा शिवसेनेशी जुळवून घेतलं. सरकारामध्ये रोज दोघंजणं एकमेकांशी हमरीतुरी येऊन भांडत असले तरी या निवडणुकीसाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. कारण राण्यांचा विजय जर झाला तर तो आपल्याला एकंदरीत महागात पडेल. केवळ विधानसभेतच नव्हे, विधानसभेत तर आक्रमक राणे सरकारला सळोकी पळो करून सोडतीलच, पण त्याशिवाय संपूर्ण राज्याचं राजकारण बदलू शकतं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे हतबल झालेली काँग्रेस पुन्हा आक्रमक होऊ शकते. त्यामुळे भाजपने युती केली असे 2-3 पैलू सुरुवातीला सांगता येतील. फारच महत्त्वाचं विश्लेषण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं किंवा शरद पवारांनी पाठिंबा दिला नारायण राणेंना आणि त्यानंतर बऱ्यापैकी संदर्भ बदलले, भाजप शिवसेना एकत्र आले असं आत्ता प्रकाश अकोलकर म्हणतात. त्यामुळे एकूण शरद पवारांचा रोल फार महत्त्वाचा आहे. आत्ता शरद पवारांच्या या सगळ्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरेंनी एक टिप्पणीसुद्धा केलेली आहे. विद्या चव्हाण आत्ता आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या. विद्या चव्हाण, मला सांगा, एकूण या सगळ्या याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या निकालाकडे कसं बघते, काय वाटतं?
जसं आता आपल्या ह्यांनी सांगितलं देशमुखांनी की ह्याच्यामध्ये सिंपती वेव जी आपण म्हणतो सहानुभूतीची लाट, तसं सहानुभूतीचा फायदा मिळणं आवश्यक होतं आणि तो आम्हाला आर आर पाटलांच्या आमच्या सुमन वहिनी ज्या उभ्या होत्या तिथेही मिळालेला दिसतो आणि इथे जे बाळा सावंत यांचं जे आधी ते नगरसेवक आणि नंतर त्यांनी आमदार म्हणून जे मतदारसंघामध्ये कामं केलेली आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी सहानुभूती मतदारांमध्ये असणं हे स्वाभाविक होतं आणि त्याचा फायदा इथे मिळालेला आहे आणि तो फायदा मिळत असताना पुन्हा राष्ट्रवादीने आपली एक वेगळी सीट उभं करणं किंवा नारायण राणे यांनी स्वतः पवारसाहेबांना जेव्हा विनंती केली असताना त्यांनी सपोर्ट देणं हे साहजिक होतं. त्याच्यामध्ये काही वेगळी भूमिका काही पवारसाहेबांची होती असं म्हणणं चुकीचं होईल आणि कोणी आपल्या मित्रपक्षाने जर आपल्याला विनंती केली होती तर ते पाठिंबा देणं स्वाभाविक होतं. त्यामुळे आमचं असं काही विशेष तिथे रोल नव्हता. काँग्रेसने जर उमेदवार तिथे दिला असला तर ते मतं खाण्यासाठी आपला उमेदवार उभं करणं हे चुकीचं होतं आणि त्यांना सपोर्ट करणं आवश्यक होतं. पण उद्धव ठाकरे बरोबर विद्या चव्हाण मी तुमच्याकडे येतो.